लोककला नृत्यांसह विविध कला सादरीकरणात कलाकार मुग्ध, कलाप्रेमी रसिकांचा उदंड प्रतिसाद. शिवाजी विद्यापीठाच्या 44व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा पहिला दिवस रंगला. जबरदस्त अभिनय, लोकवाद्य, गीत आणि संगीताची जुगलबंदी आणि उत्स्फूर्ततेतून व्यक्त झालेल्या अभिव्यक्तीसह पदन्यासाच्या तालावर रंगमंच थिरकावून सोडणाऱ्या विद्यार्थी कलाकारांच्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या युवा कलाकारांच्या अदाकारांनी आजरा महाविद्यालयात आयोजित 44व्या मध्यवर्ती युवा महोत्सवातील पहिला दिवस रंगला. उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान सादर झालेल्या लोककला नृत्यांसह विविध कला सादरीकरणानं पहिल्याच दिवशी कलाकार आणि विद्यार्थी आणि आजरेकर रसिक प्रेक्षक मुग्ध झाले. येथील आजरा महाविद्यालयानं आयोजित केलेल्या युवा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सर्व कलाकार विद्यार्थ्यांनी विलक्षण आणि रंगतदार सादरीकरण केलं. त्यामुळे या महाविद्यालयाचे अवघे कॅम्पसच अभिनय, गीत, संगीत, नृत्याचा ठेका आणि दिवसभरात सादर झालेल्या लोकवाद्यवृंद कलाकारांच्या सादरीकरणानं मुग्ध झाले. यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या 44व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा हा दिवस संस्मरणीय ठरला. आता आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी उर्वरित विलक्षण कलाप्रकार सादर होतील. आजरा महाविद्यालयानं आयोजित केलेल्या या महोत्सवाचे नेटके आणि शिस्तबद्ध आयोजन सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलं. उद्या दिनांक 1 ऑक्टोबरला कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्यासह प्रभारी कुलगुरू डॉक्टर पी.एस. पाटील, सुप्रसिद्ध अभिनेते शरद भुताडिया यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होईल. कालपासून आजरा इथं शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवाला सुरुवात झाली. त्यामध्ये सांघिक आणि वैयक्तिक स्तरावरील लोकसंगीत, वाद्यवृंद, मुकनाट्य, नकला, लघुनाटिका, लघुपट आदींसह विविध कला स्पर्धा सादर होत राहिल्या. पण खऱ्या अर्थानं या पहिल्या दिवसामध्ये रंग भरले ते दिवसाची सांगता होताना सादर झालेल्या लोककला नृत्य सादरीकरणानं. जिल्हा स्तरावर चमक दाखवून पहिले 3 क्रमांक प्राप्त केलेल्या मोजक्या संघांनी मोठे रंगतदार सादरीकरण केले. यासाठी कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेकडो युवा कलाकारांनी जीवतोड सहभाग घेत प्रेक्षकांना मुग्ध केलं. त्यांच्या कलागुणांचा रसिकजनांनी यजमान आजरा महाविद्यालय आवारात मनमुराद आनंद उपभोगला. आजच्या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुख्य रंगमंच आणि इतर ठिकाणच्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आज आपले कलागुण सादर केले. विदारक वर्तमान, त्यात भरडणारं सामान्य जन, महिला कलाकारांची कुत्तरोड, शेतकरी विद्यार्थी आत्महत्या, स्त्री भ्रूण हत्या, महिला सबलीकरण, सर्वंकष विकास, भकास आशावाद, निराशावादी आयुष्य अशा संकल्पना विविध माध्यमातून मांडल्या गेल्या. कलावंत विद्यार्थ्यांचा अभिनय, नेपथ्य, वेशभूषा, समायोजित प्रकाश योजना आणि आश्वासक दिग्दर्शनाची जुगलबंदी या दरम्यान प्रेक्षकांनी अनुभवली. लोकवाद्यवृंद कलाप्रकारात वापरलेल्या अनवट वाद्यांची अदाकारी मोहक, तरतरी आणणारी, तितकीच जोरदार आणि टाळ्यांची सातत्यानं दाद घेणारी ठरली. युवा महोत्सवाचं आकर्षण असलेल्या नृत्यकला प्रकारामधील लोककला बहारदारपणे सादर झाल्यानं इथलं वातावरण अधिकच उत्साहवर्धक ठरलं. या निमित्तानं पुन्हा एकदा पारंपरिक लोकगीत संगीताच्या ठेक्यावर अवघी तरुणाई ठेका धरत बेफाम झाली. जोगवा, पोतराज, पारंपरिक गोंधळ, वारकरी, पोवाडा, लावणी आदी लोककला रसिकांना भावल्या. सर्वच संघांनी मोठ्या तयारीनं आणि ईर्षेनं नृत्यांचं सादरीकरण केलं. आज आणखी बहारदार कलाविष्कार होणार आहेत. आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा.